जवळपास सकाळपासून मुंबई उच्च न्यायालयाची वेबसाईट बंद आहे, म्हणजेच एरर दाखवत आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची पेमेंट देखील झालेली आहे, परंतु अद्याप त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर काही जणांचं फॉर्म चुकलेलं आहे, काही जणांना नवीन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. परंतु भानगड अशी झालेली आहे की सकाळी जवळपास 9 वाजेपर्यंत वेबसाईट सुरळीत चालू होती, परंतु 9-10च्या दरम्यान जी वेबसाईट बंद पडली, तर तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणी वेबसाईटवर एररच दाखवत आहे. तर आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्यांनी पेमेंट्स केलेले आहे परंतु आता ही वेबसाईट चलत नाही, तर त्यासाठी दुसरा एक या ठिकाणी मार्ग आहे. तर पहा, या ठिकाणी जी वेबसाईट आहे, वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर इथे जे काही पद आहे, तुम्ही या ठिकाणी ज्या पदावर फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या बरोबर या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहे द साईट कॅन बी रिच्ड, म्हणजे या साईटवर या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही जर या ठिकाणी मोबाईलचा वापर करत असाल तर जेवढं तुम्ही या ठिकाणी डाटा यूज केलेला हिस्ट्री, सर्व हिस्ट्री तुमची डिलीट करायची, पीसी मध्ये असेल, मोबाईल मध्ये असेल, आणि नवीन ब्राउझर ओपन करून वेबसाईट त्या ठिकाणी ओपन करायची. तर कधी कधी असं जर केलं तर ही वेबसाईट त्यावेळेस ओपन व्हायली काही वेळेसाठी, 4 ते 5 मिनिटासाठी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, सध्या जे पेमेंटचं प्रमाण आहे आणि फॉर्म फिलिंगचं प्रमाण आहे अतिशय जास्त आहे, आणि वेबसाईट तेवढं जास्त पेमेंट या ठिकाणी सहन करत नाही, त्याच्या लिमिट पेक्षा जास्त सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहेत. तर अशा वेळेस मला वाटतं या ठिकाणी मेंटेनन्सचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल, तुमचा फॉर्म चुकलेला असेल, तर घाई गडबड आताच करू नका. जरी 5 वाजेपर्यंत वेबसाईट लॉक होणार असली तरीही आपला प्रॉब्लेम नाही, तर हा प्रॉब्लेम वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम न्यायालयाचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे 100% सोल्युशन या ठिकाणी होईल, आणि काही तास किंवा काही दिवस आपल्याला 100% वाढून मिळतील, म्हणजेच वाढून मिळायलाच पाहिजे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होऊ शकते, कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी परेशान आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांच्या अशा काही समस्या असतील तर त्यांनी थोडंसं वेट करा. त्याच पद्धतीनं तुम्हाला सर्वात सोपा मार्ग म्हणजेच त्यांनी एक नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर, आपण टेलिग्राम चॅनलवर तो नंबर टाकलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या नंबरवर कॉल करा, आणि कॉल केल्याच्या नंतर जो इश्यू आहे त्यांच्या समोर मांडा, आणि ते तुम्हाला त्याच्यावर मार्ग सांगतील. तर अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती होती, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही जर लिपिक आणि क्लर्क या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खास अत्यंत आनंदाची माहिती आहे. कारण मित्रांनो, यावर्षी मला माहिती आहे तुमचं सिलेक्शन 100% असणार आहे. कारण आपले व्हिडिओज असतील, आपले कंटेंट्स असतील, अत्यंत ऑथेंटिक कंटेंट्स आहे. शिपाई पदासाठी नवीन क्वेश्चन सेट तयार केलेला आहे, नवीन पॅटर्न नुसार आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकाचा आढावा घेऊन यामध्ये टोटल 40 प्रश्नाचा संच आपण तयार केलेला आहे. त्याच पद्धतीनं लिपिक या पदासाठी सुद्धा आतापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा आढावा घेऊन नवीन पॅटर्न नुसार 40 प्रश्नपत्रिकांचा संच तयार केलेला आहे, आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये. त्याच पद्धतीने कम्प्युटर जे आहे 10 मार्काचं, त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचं ई बुक तयार केलेलं आहे. आतापर्यंत एवढा मोठा ई बुक कुठेही तुम्हाला भेटलेला नसेल. यामध्ये जवळपास 2500 MCQ प्रश्नाचा समावेश आहे, आणि कम्प्युटरचे जेवढे काही चॅप्टर्स असतील आहेत त्या सर्व चॅप्टर्सवर आधारित आपण MCQ तयार केलेला आहे. आणि तो जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला 100% 10 पैकी 10 मार्क्स मिळतील. अशा पद्धतीने सर्व कंटेंट्स आहे, टायपिंगचे पॅसेज सुद्धा आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि अशाच ऑथेंटिक अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा.